श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। अन्याय सहन करून गप्प बसणार नाही असा निर्धार करत नाशिकच्या सातपूरमधील कामगारांनी मंत्रालयाच्या दिशेने थेट चड्डी मोर्चा काढला। ट्रॅक कॉम्पोनंट कंपनीमधील कामगारांना कामावरून काढणं, जबरदस्तीनं मशीनवर काम करून घेणं, अपघात लपवणं आणि बेकायदेशीररित्या काम करून घेणं यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी हा आगळा वेगळा मोर्चा काढत सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या सातपूर परिसरातील ट्रॅक कॉम्पोनंट कंपनीतील कामगारांनी 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता मंत्रालय मुंबईकडे चड्डी पायी मोर्चा सुरू केला। कंपनीमधील हेल्पर कामगारांना कोणतेही स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीनं मशीनवर काम करायला लावलं जातं। कामाचा प्रचंड दडपण, अपघात, अनेकांच्या हाताची बोटं गमावलेली, काहींना कायमचं अपंगत्व आणि तरीही कंपनीकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही असं गंभीर आरोप कामगारांनी केलेत। इतकंच नव्हे तर बेकायदेशीररित्या कंत्राटी कामगारांकडून मशीनवर काम करून घेतलं जातंय हे देखील समोर आलंय। कंपनीच्या विरोधात तक्रारी करूनही प्रशासनानं काहीच कारवाई केली नसल्यानं आता कामगार मंत्रालय गाठून थेट आत्मदहनाचा इशाराही कामगारांनी दिलाय। मोर्चा सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, प्रशासन काय भूमिका घेणार आणि सरकार यात हस्तक्षेप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय हिंद। माझं नाव प्रशांत खरात, राष्ट्रवादी उपाध्यक्ष, मार्शल संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष। आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे। 2 महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्यात आलेली होती, परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या 80 कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीच्या 40% भागात अतिक्रमण आहे, कुठल्याही सुरक्षाच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत, कंपनीची पार्किंग अनधिकृत आहे, कंत्राटी पद्धतीमध्ये हाऊसकीपिंगचं लायसन असताना ऑपरेटिंगचं कामगाराकडून काम करून घेतलं जातं। 16 घंटे काम जबरदस्तीने कामगाराकडून केलं जातं, त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही, तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालयात धडकणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।